सातारा इथल्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये मागील 7 महिन्यांपासून ठेवलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनख नागपूरमध्ये आज पोहोचणार आहेत। 7 तारखेला नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात मुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि 8 तारखेला नागरिकांना ही वाघनख पाहता येणार आहेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानांचा कोथळा बाहेर काढला। ती वाघनख लंडनमधून जी आहे ती जुलै 2024 मध्ये भारतात आणण्यात आली। त्यानंतर ती साताऱ्यामध्ये ठेवण्यात आली होती। मात्र आता साताऱ्यामध्ये जवळपास 7 ते 8 महिन्यानंतर ती वाघनख आता उपराजधानी नागपूर येथे आणली जाणार आहे आणि या ठिकाणी नागपूरचा जो मध्यवर्ती संग्रहालय या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊया। आपल्यासोबत पुरातत्व विभागाचे अधिकारी आहेत। सर, काय सांगाल, साताऱ्याहून जी आहे ती वाघनख निघालेली आहे, कधी इथं पोहोचणार आहे आणि कशा पद्धतीत तयार होईल? वाघनखांचा प्रवास हा खूप मोठा होता। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं ही वाघनख आणण्यात आली। ती सर्वप्रथम साताऱ्यात आली। साताऱ्यातून आता नागपूरहून पुढे ही परत कोल्हापूरहून मुंबई आणि तिथून त्याचा लंडन असा प्रवास होईल। वाघनख येणार आहेत आणि त्यासोबतच हे जे प्रदर्शन आहे त्या प्रदर्शनामध्ये सर्व सुरक्षा व्यवस्था केली गेलेली आहे। म्हणजे पोलीस, आपले माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधिकारी जे आहेत आपले सगळे, त्या सर्वांचा याच्यात सुरक्षा कडकट बंदोबस्त असणार आहे। आणि या माध्यमातून आपण जे आहे पर्यटकांना किंवा जे शिवप्रेमी आहेत त्यांना आपण 3 नवीन दालनं जे आहेत ते ओपन करून दिली। त्याच्यामध्ये एक शिल्प दालन आहे, दुसरे अभिलेख दालन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की एक नवीन शस्त्र दालनाची निर्मिती आपण जे आहे मध्यवर्ती संग्रहालय येथे केलेली आहे। याच्यामध्ये लोकांना 190 शस्त्र जे आहेत, जे मराठाकालीन शस्त्र आहेत, ती लोकांना पाहायला मिळणार आहेत। स्वतः पोलीस अधिकारी जे आहेत ते सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण जे आहे ते या ठिकाणी पाहणी करताना दिसून येत आहे आणि या ठिकाणी आतमध्ये वाघनख कशा पद्धतीने लावायची त्याची देखील तयारी एकूण या ठिकाणी पाहायला मिळत आहे। वाघनखाला पाहण्यासाठी भेट दिली तर त्यापेक्षा दुप्पटचा आकडा जो आहे तो नागपूरमध्ये असणार अशी देखील त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे। लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।